काखेर यांना वाटून दिलेली कामं कुठली आहेत आणि भाषा संचालनालयाचे एकूण कामांची यादी आणि यांना वाटून दिलेली दिस इज पेज 2. What I want on page 1 is भाषा संचालनालयाची एकूण कामं. Because see, you people are senior officer करून सांगा की ही माझी कामं ते फाईल नंबर वगैरे आहे मी दिलं हो. तर हे याचे उपसंचालक शिंदे साहेब इथे उतरून विधी याच्याबद्दल बोलू आपण. विधी पण तुमचं काम होते यातलं तुमचं काम होतं. मी सहाय्यक भाषा संचालक आहे. अच्छा, सहाय्यक भाषा संचालक हे पद तुमचं. हां आणि भाषा अधिकारी पण हिंदी पुरवलेली आहे आणि भटनागर. हो आपण दे आर रिजनल ऑफिसर्स असं माझं. दे आर हेडक्वार्टर ऑफिसर्स मुंबई. हां ते सुद्धा तुमच्याच ऑफिसमध्ये बसतात ना? नाही, मग नवी मुंबई कोकण भवन तिकडे बसतात. मग हे सगळे तुमचे हेड ऑफिसचे भाषा सहाय्यक भाषा संचालक. ओके. मग आता ह्या विधी अनुवाद ह्यामध्ये जी लोक भरती होतात किंवा भाषा संचालनालयाकडे अनुवादक म्हणून जे लोक अपॉइंट होतात आणि मग कोणीतरी जाऊन विधी अनुवाद ह्या शाखेत जाऊन पडतो. एम आय राईट ऑर इज देअर अ बेटर मेथड? गेल्या 25 वर्षात भरती झाली. एकूण भाषा अनुवादक विधीशी रिलेटेड विधीशी ही सगळी विधी अनुवादाची शाखा आहे. 20 एवढे ह्याच्यात 20 भाषांतरकार आहेत. तेव्हा अध्यक्ष म्हणून अपॉइंटमेंटच झाली नव्हती तेव्हा मी एकटीने जाऊन इंटरव्ह्यू देणं योग्य होतं. आता त्यांची झाली अपॉइंटमेंट पण टुडे शी इज इन अ बेटर पोझिशन. त्यामुळे त्या म्हणतात की त्या म्हणाल्या की मी पण येते. ते कुठे बसतात? त्यांना बसायला जागा नाही. हरी बघ 1 वाजता परत पण येतात की त्या आल्यात का नाही. अदरवाईज मग 3 जमेल. हो चालेल. असं शॉर्ट देते की त्याच्यामध्ये मोठ्या अक्षरात मराठी पेज. हो घेतोय. एक अजून थोडं इकडे बघितलंय का? तर येस आणि एकदा थोडं उठणार आपल्याला मी इकडे बसवणार. हो बोला. ठीक आहे. मग मॅडम आले की तुम्ही 1 वाजता या. चालेल. हां विचारून या फोन करून. हो ओके. हॅलो हॅलो येस हॅलो हां बोला. बरं मिळालं.
हो 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 म्हटलं, कालच हो म्हटलं. हो हो. नाही, कोणाचा फोन नव्हता. माझ्या ऑफिसमध्ये हो असं सांगितलंय मला. कोणाकडून तरी, शोभा किंवा कोणाला तरी माझ्या ऑफिसला फोन करून सगळं डिटेल बोलून घ्यायला. हां, अच्छा अच्छा. हो, मला सांगितलं. तर सकाळी 9 वाजता मी शिवाजीनगरला असते आणि तिकडनं आल्या आल्या तुम्हाला मला गरम गरम चहा द्यावा लागेल, मोठा ग्लास भरून. ओके, येते. बरोबर. हा इथे येतो आम्ही बोलायच करतो किंवा ती फाईट पण मधु मंगेश कर्णिकांची हे दिसतंय सगळं हस्ताक्षर वगैरे याच्यावरती. फोकस नाही करत आहे त्यामुळे काही बिघडत नाही कुठली असली तरी. बरोबर. आणि त्यांचे फॅक्स नंबर असतील आपल्याकडे. सो बेस्ट इज की हे फॅक्स करा आणि मग नंतर सावकाश ईमेल करा. 20% त्यांना जे त्यातल्या त्यात आवडेल ते ठेवतात. त्यांना जास्त शूटिंग करायला लागतं. ठीक आहे, ठीक आहे. बढ़िया, ये कलर अच्छा निकलता है. आपने कोई विकल्प ही आहे, येते ती घेते ती घेते. नहीं, कल आप बात किए क्या किससे? घर में? वो जो शिरडी का हाँ बनाया हाँ था. बताइए मैंने से तो. अरे मैं गई ना मैडम, तो तभी साहब ने भी वही विषय निकाला कि मैडम से लाई के तूने प्रोजेक्ट वो बना के. हाँ. ऐसा उनका कहना मैंने बिल्कुल आज ही मैं. करेक्टेड कॉपी दी थी. हाँ करेक्ट. तो वो दे सकते हैं अब. और मुझे तो लगता है कि जैसे उसमें भी बहुत लोग जाते होंगे ना शिरडी को. हाँ बिल्कुल, हाँ सब चाहते हैं. हाँ. तो सबके साथ एक डिस्कशन ये हो सकता है. अच्छा, मतलब तो और जो भी लगा संबंधित कि लोग हैं वहाँ के सबको संस्थान से थोड़ा सा उनसे भी डिस्कस करके. और अभी भी मेरे हिसाब से वो आइडियल नहीं है, क्योंकि उसने प्रिंट आउट ऐसा निकाला है कि इधर थोड़ा और इधर एडजस्ट करो कि एक पेज में ही पेज में बैठ जाए. और वैसा भी कोई ज़्यादा नहीं है ऐसा मैटर हो. बस बिल्कुल ऐसा जितना काम नहीं, वो भारण लिखने का एक अलग तरीका अलग है. तरीका वो है, सही बात. जनरली नहीं आता है. इसलिए वो पढ़ने को भी इजी जाएगा, समझने को भी इजी जाएगा वो. ऐसा चाहिए. नहीं, मेरा ये रहता है कि आदमी पढ़े सामने वाला. हाँ. तो यहाँ पे स्टार्ट करो और यहाँ एंड करो. यहाँ पे क्लियर कट उसको देखने वाले को इंडिकेट होना चाहिए कि यहाँ एंड है. तो वो कहता है अच्छा इतना ही है तो मैं पढ़ता हूँ. शिरडी को भी जा सकते हैं. शिरडी को भी जाएंगे, अभी प्लानिंग बना लेंगे और वो साहब से थोड़ा सा. और आपको कब समय है ऐसा करके फिर आप मिलेंगे जाके. या फिर शिरडी को बोले उन्होंने आने को तो शिरडी को भी चले जाएगी. हाँ. और जब अगर ऐसे कोई मीटिंग का दिन अगर होगा, उनकी मीटिंग शिरडी होती है कि बम्बई होती है मुझे नहीं पता. नहीं शिरडी में होती है. हाँ, जहाँ कहीं होती है. शिरडी तो सबके ट्रस्टीज वगैरह जब रहते हैं तो सबके साथ एक डिस्कशन करेंगे. अपना दर्शन भी हो जाएगा. डाल सकते हैं कि अब इसको साईबाबांना अर्पण. आता तुम्हाला काय करायचं आहे, काय करायचं ह्याची आहे जबाबदारी तुमच्यावरती आहे. बरोबर. आणि एक चांगलं हे होईल आपलं, म्हणजे चांगली एक अचिव्हमेंट होऊन जाईल. अचिव्हमेंट हां, खूप चांगलं होईल. खूप चांगलं होईल. मुलांनाही म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी काहीतरी एक त्यांना एक शिकता येईल. मी त्या दिवशी त्या याच्यामध्ये स्पीचमध्ये तसंच बोलली. मी म्हटलं आपल्याला मुलांना उभं करायचं आहे. ही उपेक्षित मुलं आहे त्यांच्याबद्दल आपल्याला काहीतरी म्हणजे करायचं आहे. बरोबर. त्यांना घरी राहतात, घराचं प्रोटेक्शन मिळतं. त्यांच्या
त्यांच्या जरी 1000 समस्या असल्या हो. तरी सुद्धा ज्यांना घरच नाही, बरोबर. ज्याला घरच नाही, म्हणजे त्याची राहण्याचंच ठिकाणा नाही आहे ठिकाणं त्यांचं, तर नाही, बाकीचं ते काय करू शकतो? उद्या तो जगेल का नाही, नाही. उद्या त्याला पोटाला मिळेल का नाही, नाही, उद्या नाही. त्याच्यावर अत्याचार बरोबर. होणार नाही, होणार नाही. काय गॅरंटी आहे असं. ओके. देखील आहे. हे माहिती आहे हे कुणी केलं त्यांना, म्हणजे ते पण असे चांगल्या नोकरीत वगैरे असे हाय एक्झिक्युटिव्ह वगैरे असे होते, तर त्यांना शौक होता की अशी बुद्धाची पितळी मूर्ती बघायला मिळाली. आणि मग ते म्हणाले की अरे ही इतकं सुंदर हा मोल्ड आहे, तर माझ्या वडिलांनी त्याचा मोल्ड केला. आणि रेखीव किती आहे ती? आणि मग तेव्हापासून आणि मग ते नवीन कुणाला पण ती हौस लागली. आता वडील वारले. जो कलर्स लिए है ना उन्होंने पेंटिंग में बनाने में, तो बिल को ये देना पड़ेगा. जे लोक ऍक्च्युली फील्डवर मिडल लेव्हलच्या लोकांना जर का ती दृष्टी नसेल तर आयडेंटिफिकेशन हे त्यांना जमणार. ट्रेनिंग होतं ट्रेनिंग आवश्यक, याचं ट्रेनिंग आवश्यक. बरोबर आहे ना? तर कारण देऊन तुमच्याकडे तुम्ही हे आयडेंटिफाय केल्यावर त्याचं प्रोजेक्ट कसा तयार करायचा ते पण तुम्ही विचार करा. आणि ह्या दोन्ही गोष्टीच्यासाठी त्यांना थोडंसं एक अवेअरनेस ट्रेनिंग असं एक करावं लागतं. मॅडमचं नंतर त्याचं सत्र बनवून ते त्यांचे जे ब्रेनस्टॉर्मिंग टाईप करावं आणि त्याच्यामध्ये त्यांना एक दिवसभर त्या ब्रेनस्टॉर्मिंग सेशनमध्ये बसून त्यांना आयडेंटिफाय करायला सांगावं काय. आणि मग त्या मीटिंगमध्ये त्यांच्यावर ही जबाबदारी टाकली. सो ही जी काही जबाबदारी जी टाकली जाईल ही जबाबदारी म्हणजे ही जी विधानमंडळ कमिटी आहे तुमच्याकडे एक कागद सो ह्याचा जो फ्लो असेल तो कसा असेल तर ठीक आहे. आता ट्रेनिंग द्यायचं. ओके. ट्रेनिंग फॅकल्टी, ठीक आहे, आणि लॉजिस्टिक्स हे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. थोडंसं पुस्तक वरती घे. वरती घेऊ हां, हो. असं घेते थोडं पाय मग. तू हे करत असताना हे जे आयडेंटिफिकेशन जे करायचं याच्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा जे चीफ इंजिनियर ब्रेनस्टॉर्मिंग सेशन थोडेसे डोळे हां वर खाली इकडे तिकडे हां. कोणाचं ते सर्व एक्सेल डिप्टी इंजिनियर या लोकांचं. ठीक आहे. ठीक आहे. तुमचं एकच पुस्तक आहे ना? हे